आज मी फक्त तुमच्याशी बोलणार आहे. त्याच्यामुळे काही आजचा तसा प्रश्नोत्तराचा तास नाही. कारण ज्या दिवशी माझी सभा झाली त्या सभेच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून अनेकांचे फोन सुरू झाले, प्रश्न सुरू झाले, अनेक गोष्टी सुरू झाल्या. आंदोलन कधी होणार, कुठे होणार, कसं होणार, काय होणार. मी खरं तर तुम्हाला 6ची वेळ दिली होती आणि मला यायला थोडासा 40 मिनिटं उशीर झाला. याचं कारण एक शासनातली एक व्यक्ती आता माझ्याशी फोनवरती संपर्कात होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आता हे निवेदन काढायला तयार आहेत की आम्ही उद्या राज ठाकरे आणि त्यांच्या सर्व तज्ज्ञांबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. माझं म्हणणं होतं की याच्या अगोदर 4 वेळा चर्चा झाली. त्यांचं असं म्हणणं होतं की उद्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करावं आणि उद्या दुपारी आपण चर्चेला भेटावं, अशा प्रकारची गोष्ट आता ते मला सांगत होते. मी त्यांना सांगितलं, म्हटलं याच्या अगोदरही माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधनं निष्पन्न काही होत नाही आणि पुन्हा जर परत तशीच जर माझ्या तोंडाला पानं पुसणार असाल तर उपयोग काहीच नाही या गोष्टींचा. काय चर्चा म्हणजे काय करणार. मी म्हटलं मला तुम्ही एक तर टाइम बाउंड प्रोग्राम द्या. प्रोग्राम म्हणजे अशा अर्थाने की आम्ही हा संपूर्ण टोलचा इश्यू आम्ही पुढच्या 30 दिवसामध्ये आम्ही हा निकालात लावू किंवा काहीतरी. कारण नुसतंच चर्चेला याला काही अर्थ नाहीये. आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी जर उद्या चर्चेला येणार असेल आणि जर ही चर्चा होणार असेल तर माझ्याबरोबर मी काही पत्रकार मी आतमध्ये घेऊन येणार. कारण उद्या असं व्हायला नको की बरं ह्यांचं काय आतमध्ये झालं, परत काही पॅचअप झालं, मांडवली झाली वगैरे वगैरे, परत सगळे तुम्हीच बोलत राहणार. मी म्हटलं त्यापेक्षा तुम्हालाच घेऊन आतमध्ये गेलेलं बरं. आणि मी जी काही एक टाइम बाउंड प्रोग्राम किंवा त्याच्यावर एक कालावधी त्याला एक असावा या दृष्टिकोनातून मी त्यांना सांगितलं होतं की या प्रकारची तुम्ही, कारण मला असं वाटतंय की मुख्यमंत्री आता काही दिल्लीत आहेत, कारण त्यांना टोल महाराष्ट्र यापेक्षा जागा वाटपात जास्त इंटरेस्ट आहे लोकसभेच्या. आणि मी सांगितलेली गोष्ट मग त्याच्यावरती अजून त्यांच्याकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. आणि मी म्हटलं की मी काही आंदोलन मागे घेणार नाही. हे आंदोलन माझं उद्याचं होणार. फक्त ते आंदोलन काय होणार, कसं होणार हे फक्त मला तुमच्यासमोर सांगणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी ते ठेवणं गरजेचं आहे. मला कल्पना आहे की 12वीची प्रॅक्टिकल चालू आहेत, इतरही अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरांना किंवा जिल्ह्यातली जी काही शहरं असतील किंवा इतर शहरं असतील, मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, किंवा जी शहरं आहेत त्या शहराची व्यवस्था कोलमडणार नाही. ज्या परीक्षा असतील त्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील. कोणतीही कॉलेजेस बंद ठेवायची गरज नाही, कोणत्याही शाळा बंद ठेवायची गरज नाही. पण महाराष्ट्रातले सगळे हायवे जे टोलने बरबटलेले आहेत ते महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व हायवे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून बंद असतील, एवढं निश्चित. जे करतोय हा लोकांचा व्याप, त्रास कमी होण्यासाठी म्हणून टोलचा याच्यासाठी करतोय. मी परत आत्ताच मी दिलगिरी व्यक्त करतो की ज्यांना कोणाला या गोष्टींचा उद्याच्या यांनी त्रास होईल मला माफ करावं, परंतु माझ्यासमोर दुसरा इलाज पण काही नाही. आणि त्याच्यामुळे ही या शहरामधले कुठचेही रस्ते किंवा कुठचेही कार्यक्रम, लग्नाचे असतील, शाळांचे असतील, कॉलेजेसचे असतील किंवा इतर काही असेल, हे असले कुठचेही व्यवहार बंद राहणार नाही. पण जेवढे काही हायवेज आहेत ते सगळे हायवे महाराष्ट्रातले हे उद्या बंद राहतील. ज्याला आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्याला म्हणतो तसं हे उद्याचं हा रास्ता रोको आहे. मी आमच्या सगळ्या लोकांना ही गोष्ट सांगितलेली आहे की कुठचीही सुप्रिया सुळेंनी जरी सांगितलं असलं की इथे फोडू नका आणि मंत्र्यांच्या गाड्या जाळा किंवा फोडा, ते काही होणार नाही. कुठचीही नासधूस किंवा असल्या प्रकारच्या कोणत्याही गोष्टी उद्या ह्या घडणार नाहीत. फक्त निषेध म्हणून उद्याचा हा रास्ता रोको असेल आणि तो खणखणीत असेल,
एवढं निश्चित. आणि उद्याचं झाल्यानंतर मी 21 तारीख शुक्रवार आहे ना, 21 शुक्रवार आहे, 21 तारीख शुक्रवार. 21 तारखेला मी संपूर्ण महाराष्ट्रातला सर्व जनता एकवटेल या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत येत्या 21 तारखेला. तोपर्यंत सरकारला जर जाग आली आणि त्याविषयी जर त्यांना गांभीर्य असेल तर त्यांनी या विषयामध्ये आमच्याशी चर्चा करावी. मी परवा दिवशीच्या सभेमध्ये पण सांगितली होती ही गोष्ट की आमचा टोलला विरोध नसून ज्या प्रकारे टोल वसूल केला जातोय ते पैसे कुठे जात आहेत, जे 13 प्रकारचे टॅक्स गोळा होतात रस्त्यांसाठी ते टॅक्स कुठे जातात आणि त्याच्यावरती 14वा हा टोल लोक भरतायत, हे एवढे सगळे पैसे नक्की कुठे जात आहेत. आणि त्यातनं जर चांगले रस्ते मिळणार नसतील, जर चांगले सुरक्षित रस्ते मिळणार नसतील, लोकांचे जर अपघात होणार असतील, कोणत्याही सोयी सुविधा नसलेले रस्ते बनणार असतील आणि त्यातही खड्डे होणार असतील, तर मला असं वाटतं हे संपूर्ण पैसे जनतेचे हे फुकट जात आहे आणि त्यातनं ना रस्ते मिळत आहेत आणि फक्त टोल वसूल केला जातो. आणि तो टोल देखील हा माझं तर मत आहे की हा साधारणपणे इलेक्शनचा फंड हे सगळेजण गोळा करतायत आणि सगळे मंत्री गब्बर होत आहेत. तर त्याच्या निषेधार्थ आम्ही 21 तारखेला शुक्रवारी आम्ही मंत्रालयावरती मोर्चा काढू. आणि लोकशाही मार्गाने जर समजा सरकार ऐकणारच नसेल तर मग आम्हाला आमचा मार्ग हा मोकळा आहे. त्याच्यानंतर आम्ही काय करू हे महाराष्ट्राचं सरकार बघेल. त्याच्यामुळे उद्याच्या ह्याच्यामधनं आम्ही शाळा कॉलेजेस वगैरे हा सगळा विषय मी बाजूला काढलेला आहे. सगळ्यांची प्रॅक्टिकल्स आणि इतर ज्या काही गोष्टी असतील त्या पार पाडतील. ठीक आहे. मी वाशी टोल नाक्यावर जातो. निघीन तेव्हा कळेलच. सरकार कहती है 2% रास्तों पे सिर्फ टोल है, तो आप टोल का इशू क्यों उठा? मला असं वाटतं मी सगळं टोलबद्दल बोलून झालेलं आहे. साहेब तुमच्यावर सामनाच्या अग्रलेखातनं आज टीका झाली, नाही मला असं वाटतं ही वेळ नाही ती त्या गोष्टीला उत्तर देण्याची. माझा आत्ता फोकस हा संपूर्णपणे उद्याच्या आंदोलनावरती आहे आणि बाकी जनता काय समाचार घ्यायचा मी नंतर घेऊ. हिंमत असेल तर त्यांना ई टेंडरिंग करून एक टोल चालवायला घ्यावा. 10 वर्षाच्या माझं ते काम नाही होते, माझं काम नाही नव्हते. हे कोण बोललं? भुजबळ. नाही मग तुम्ही म्हणा तुम्ही चालवा ना मफलर गुंडाळून. त्यांचं म्हणणं आहे की ते चर्चा करायला तयार आहेत पण तुम्हाला फक्त त्याच्यातून खंडबाजी करायची म्हणून तुम्ही आंदोलन करताय. कधी चर्चा करायची होती? आणि मुळात दरोडेखोराशी चर्चा काय करायची चोरीवर? बोलायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी बोलावं आणि त्या अधिकाऱ्यांनी बोलावं. माझा ज्यांच्यावरती आरोप आहे पैसे खाण्याचा त्यांच्याशी मी काय चर्चा करायची? त्यांनी नाही या गोष्टी सांगायच्या. भुजबळांना तुमची भीती वाटते, त्यांचं कायमचं बांधकाम करायची भाषा केल्यानंतर त्यांना तुमची भीती वाटू लागली. चांगली गोष्ट. मुख्यमंत्र्यांना की टोल बंद करा अशा प्रकारचं पत्र टू लेन जे रोड आहेत त्या रस्त्यावर टोल बंद करा अशी राष्ट्रवादीने मागणी केली. चांगली गोष्ट आहे की. आणि भास्कर जाधव पत्र लिहितील असं मला वाटत नाही. वरून मला असं वाटतं कोणीतरी सांगितलं असतं त्यांना पत्र लिहिलं म्हणून त्यांनी लिहिलं असतं. एअरपोर्ट वरचे जीव्हीकेने दोन्ही टोल बंद केले. बघा माझं जेव्हा पहिल्यांदा आंदोलन झालं त्यावेळेला 65 टोल नाके बंद केले महाराष्ट्रामधले, बरोबर. आता 2 नाके म्हणजे 67 टोल नाके आता बंद झालेले आहेत या सगळ्या याच्यावरती. त्या जीव्हीकेच्या इकडे पण आंदोलन केल्यावरती त्यांच्या इकडचेही 2 टोल नाके तिकडे बंद झालेले आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की टोल नाके या टोल नाक्यांचा कोणताही हिशोब नाही, त्याचा कुठच्याही प्रकारचं ऑडिट नाही. इतक्या वर्षामध्ये आता आम्ही त्याच्यावरती ऑडिटर नेमत आहोत. काही लॉजिक नाही या गोष्टीला. सगळेजण जर ओरडून सांगत असतील की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे तर हे बरं. मी इतक्या वेळेला मुख्यमंत्र्यांशी बोलल्यावर मुख्यमंत्र्यांनीही मान्य केलं होतं की मला माहिती आहे याच्यामध्ये गैरव्यवहार आहे पण माझे हात बांधलेले आहेत. शेवटी इलाज काय राहतो या सगळ्या गोष्टीला?
गाड्या जे येणार असतील म्हणजे फळभाजी असतील किंवा अत्यावश्यक वस्तू असतील. अत्यावश्यक वस्तूंवरती आम्ही काही थांबवलेलंच नाही त्या गोष्टी. नाही, मला असं वाटतं ज्यांच्यावरती एक डाच मारायची केस नाही आतापर्यंत त्यांनी मला असं वाटतं या विषयावरती बोलू नये. तुम्ही टोलचा मुद्दा इतका लावून धरला आहे. महाराष्ट्रात सध्या फक्त टोल हा एकच इश्यू आहे की अन्यही इश्यू आहेत. तर मला असं वाटतं हा पहिला निकाली लावू आपण हा सगळा निकाली लावू पहिला, मग पुढच्या मुद्द्याकडे तो राजीव सवाल एक और है कि महाराष्ट्र की जनता से समर्थन आपको मिल रहा है क्या अपील करेंगे कि कल महाराष्ट्र की जनता सड़कों पर ना उतरे? माझं असं म्हणणे महाराष्ट्र जनतेने रस्त्यावरती उतरलं पाहिजे ना. हा का माझ्या टोलचा विषय नाहीये, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या टोलचा विषय आहे. आणि आत्ताच या उद्याच्याच फक्त याच्यात नव्हे 21 तारखेच्या मोर्चामध्ये देखील महाराष्ट्राच्या जनतेने सहभागी व्हायलाच पाहिजे. तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यापेक्षा आज महाराष्ट्राच्या लोकांमध्ये जास्त भीती आहे आंदोलनाच्या स्वरूपाची. मी आता सांगितलं, मला असं वाटतं स्वरूप मी सांगितलं. ब्लूप्रिंट कुछ देंगे? साहेब, एक शेवटचा